पंढरीचा
ठीक आहे. यानंतर मी पत्रकार सरांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात. अंधार सारा संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेसे थे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा. कट्ट सारे मार्ग व्हावे, स्वच्छ व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मने ही साप व्हावी. ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. तुम्हा विद्यालयाच्या सर्व गुरुदेवांना वंदन करून तुम्हा बालदेवांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बापलेकांच्या विचारानं घर चालत नाही. पण अख्खा महाराष्ट्र, अख्खा हिंदुस्थान गेले 700 वर्ष फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारानं चालतोय. जगावं कसं, जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. पण अलीकडं सगळीकडे भडका झालाय, सगळीकडे वणवा पेटलाय, समाजात प्रदूषण झालंय, सगळीकडून आगीचा भडका झालाय आणि ती आग जवळ जवळ येत चालली आहे. आई आतमध्ये, हरणी आतमध्ये बसलेली आहे, हरणी आतमध्ये आहे, पाडस बाहेर खेळत आहे, पाडस बाहेर बागडत आहे. आणि त्या पाडसाची शिकार होण्यासाठी या आगीच्या भडक्यातून सगळीकडे ती आग जवळ येते. त्या पाडसाला भस्मसात करणार आहे आणि त्या आगीला, त्या पाडसाला खाण्यासाठी तिकडनं तो वाघ, आगीतून जो पळत आलेला वाघ, त्यानं पाडस पाहिलं, पाडस बाहेर खेळतंय, बागडतंय. त्या वाघ त्याच्यावर झडप घालणार आहे, तिकडून पळत येतोय आणि झाडाच्या आडमधून एक शिकारी, झाडाच्या आडमधून एक शिकारी त्या पाडसावर नेम ठरून बसलेला आहे, बाणाचा नेम मारून बसलेला आहे. आणि मग मला सांगा मुलांनो, ते पाडस कसं वाचणार आहे? मी 2 प्रश्न विचारणार आहे, शेवटी प्रश्नाचं उत्तर द्यायचं. 2 पुस्तकं बक्षीस देणार आहे. सांगा ते पाडस कसं वाचणार आहे? खरं तर सर, आमच्या 70पेक्षा तुमची 35ची पिढी हुशार आहे. 35पेक्षा 12, 15, 17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे? जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं ते डोक्यात घेत नाही आणि वाईट पटकन पकडणार. मला सांगा, तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं, प्रवचन होतं, अभंग हरिपाठ होतो? हात वर करा. किती जातात हरिपाठाला, कीर्तनाला? अहो, थोडे जातात. मला माहिती आहे कीर्तनाला तुम्ही जाता, पण कधी जाता? काल्याचं कीर्तन संपलं का लाईनमध्ये असता. कशाला? भोजन. मुलांनो, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना आणि एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण त्यातला अर्थ बघा, जमीन आसमानाचा अंतर आहे. काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळी तुमच्या पोटात राहील, उद्या दुपारी गेट आउट. परंतु एखादा अभंग, एखादं भजन, भारुड, गवळण किंवा त्याच्यातला मतितार्थ, भावार्थ तुमच्या डोक्यामध्ये बसला, मनामध्ये ठसला आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा, चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. मुलांनो, एक वाक्य कान खोलून ऐका. कोणताही श्रीमंत माणूस सुखी, समाधानी आणि ज्ञानी होऊ शकत नाही. कोणताही श्रीमंत माणूस सुखी, समाधानी, ज्ञानी होऊ शकत नाही. परंतु कोणताही गरीब विद्यार्थी सुखी, समाधानी, ज्ञानी आणि श्रीमंत होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठा होऊ शकतो. परंतु त्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. आता मला सांगा, तुमच्यातल्या प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. मी येत्या 1 तासामध्ये, येते 2 तास तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असतील. त्यातला 1 हा तास, ह्या 1 तासातला एक सकारात्मक विचार तुम्ही घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचं? मी मार्ग सांगतो. हात वर करा.
2-4 पोरांना नाही व्हायचं काय अडचण नाही, ते डीजे पुढे नाचून बिघडते, जाऊ द्या. हात खाली करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? चीनचा एखादा सैनिक येईल आणि पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको असं म्हणणार आहे का? हे पिवळा शर्ट मागून 4 नंबर. एकदा काय झालं सर, रामायण महाभारत त्याच्यातून बरंच काय घ्यायचं असतं, परंतु आमची मुलं नेमकं त्यांचं लक्ष, रामायणामध्ये एक पात्र होतं, एक विद्यार्थी होता, तो सरांचा ऐकायचा नाही, बापाचा ऐकायचा नाही, कुणाचा ऐकायचा नाही, शाळेत काय शिकवलंय ते ध्यानात घ्यायचा नाही, परंतु मार्क मिळाली का मग त्याला सरांचा प्रश्न असायचा. तो विद्यार्थी होता दुर्योधन, कौरव पांडवांचे 106 शिष्य, आणि त्या दुर्योधनाला गुरुदेवांना द्रोणाचार्यांना नेहमी ओरडायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी, त्यालाच ग्रेड, मला कधी चांगलं म्हणतच नाही. मुलांनो, गुरुना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का एकाला शिकवतात मागल्याला नाही? असं होतं का? नाही ना. मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी द्रोणाचार्यांनी दोघांना एका झाडाजवळ नेलं. झाडावर पक्षी बसला होता. दोघांनाही सांगितलं, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, आणि नंतर त्या झाडावर जो पक्षी बसलाय त्याचा डोळा अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिलं दुर्योधनला बोलावलं, त्याला सांगितलं, नीट पहा, धनुष्यातून बाण मारण्यापूर्वी नीट पहा, तुला काय दिसतं? त्यावेळेला दुर्योधनानं पाहिलं, सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडं आकाशही दिसतं, असं म्हणून त्यानं नेम मारला, त्याचा बाण कुठंतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं? मुलांनो, त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय डोळा दिसतो. त्याचं लक्ष होता पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष काय आहे सध्या? डीजे डान्स, लुंगी डान्स, काय लक्ष आहे तुमचं? काय मोबाईल, पाटलांचा बैलगाडा? अहो, त्या बैलगाड्याने आमच्या भागात राडा केला आहे. काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष आहे शिक्षण. परंतु त्याऐवजी त्या पक्षाचा डोळा अर्जुनाला दिसत होता. त्या मोठाल्या पोरांना, 12वीच्या 11वीच्या पोरांना इतक्या लवकर काय दिसायला लागले? कोणता डोळा आपल्याकडे बघतोय? आणि ते मनातच म्हणतोय, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. आता तुमचं लक्ष 25 वर्षानंतर, तुम्हाला तेच सांगतोय, 25 वर्षानंतर तुम्ही विचार कराल. आत्ता 1 तास आणि दुसरा महत्त्वाचा तास कोणता असेल माहिती आहे का? अजून 10, 12, 13 वर्षानं तुम्ही 25, 27 वर्षाचे व्हाल आणि त्यावेळेला तुम्हाला देव व्हावा वाटेल. देव म्हणजे नवरदेव बरं का. तुम्हाला देव व्हावा वाटेल आणि मग त्यावेळेला तुमच्यासाठी तुमचे आई वडील एखादी बाहुली समोर आणतील आणि मध्ये ब्राह्मण काका पडदा धरेल आणि मोठ्या नारोळ देईल, शुभमंगल सावधान. आणि ते तुमचं शुभमंगल व्हायचं असेल तर आत्ता सावधान व्हा. कारण काय सर, मी महाराष्ट्रामध्ये, पुऱ्या महाराष्ट्रात हिंडतो, परंतु प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण असा फडका उडाला आहे. 10% मुलांची लग्न होत नाहीत. मुलांनो, कान खोलून ऐका, जरा ताहाड बसा. कारण येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. ते पण चार्जिंग करण्यासाठी सांगितलं. मग त्यावेळेला तुम्हाला वाटेल ब्राह्मण काका पडदा धरेल आणि मग समोर एक बाहुली उभी केली जाईल आणि तो मोठ्या नारोळ देईल, शुभमंगल सावधान. आणि म्हणून आता सावधान व्हा. 10-12% बसू नका. प्रत्येक गावामध्ये 10-12% मुलांची लग्न जमत नाहीत. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे. आमच्याकडे 100 बायोडाटा मुलांचे येतात, त्यावेळेला 5 बायोडाटा मुलींचे येतात. म्हणून मुलांनो, तुमच्यासाठी मी जीव काढतोय. जरा ताहाड बसा. तुमच्यासाठी मी सांगतोय. आत्ता कुणाची लग्न होत नाही ती आत्ता जी अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, उन्हाळक्या करतात, बापाला मागं बोलतात, सरांना मागं बोलतात, शिकायला लक्ष देत नाहीत. आणि आत्ता त्यांचं लक्ष शिक्षणावर नसतं, करिअर करत नाहीत. आणि करिअर जर तुम्ही घडवलं नाही, टुकार बेकार राहिला तर लग्न होत नाहीत. आणि मग पुढं त्यांची तक्रार असते, अरे आपल्या वर्गातला तो गुलाबराव, तो साहेब झाला,
त्याला गाडी मिळाली, त्याचं लग्न झालं, आणि माझं कसं होईना? आता तुझं कसं होईल? तू बैलगाड्या मागं पळाला, पुढाऱ्यांबरोबर गेला, दंगलीमध्ये दगडी मारायला गेला. मग म्हणून आत्ता सावध व्हा, मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. अशी 2 मित्र होते. 35 वर्ष वय झालं, सत्य घटना आहे बरं का. 35 वर्ष वय झालं, बाकीच्यांची 25, 26, 27ला लग्न झाली. त्यांनी गाडी घेतली, बंगला घेतला, 1-2 मुलं झाली, त्यांची लग्नच होईनात. का होईनात? तर ते शाळेमध्ये टंगळमंगळ करायचे, 10वीलाच नापास झाले, आणि मग पुढाऱ्याबरोबर पळाले, वरातीत नातून बिघडले, आणि मग त्यांची लग्न होईना. पण 35 झाले, मग त्यांचं कुठंतरी खायला मिळते. निवडणूक आली का महिनाभर तिकडं महिना कसा काढायचा. शेजारच्या गावची यात्रा होते, ते 2 मित्र बिघडलेले, लग्न न होणारे, ते यात्रेला निघाले. आणि यात्रेला जायला निघाल्यावर एकाला सवय होती काहीतरी प्यायची वाईट, आणि दुसऱ्याला होती गांजा मारायची. यात्रेला निघाले, 5 किलोमीटर गाव होतं. आता तिथं गेल्यावर भरपूर जेवायचं, दुसऱ्या दिवशी काय वाईट असतं ते खायचं, गाढवाचं काय तर मटण असतं ते खायचं, आणि मग मस्तपैकी मागे यायचं. विचार केला, पण जाण्याच्या पूर्वी 1 किलोमीटर एक झाड होतं मोठं, आंब्याचं झाड होतं. त्या झाडाखाली आणि बाजूला कलिंगडाची बाग होती, टरबूज कलिंगडाची बाग होती. त्या बागेमध्ये आरामशीर मस्तपैकी खिशातलं त्यांनी सामान काढलं, काय होतं खायचं प्यायचं ते. एकानं गांजाची पुडी काढली, दोघांनी 15 मिनटं, कारण गांजा कावडायचा तिथं गेल्यावर लय खायचं, 2 दिवस परत काळजी नाही. मग त्यांनी त्यांची पार्टी केली, आणि पार्टी करता करता दोघांनाही चढली. एकाला गांजा चढला, एकाला दारू चढली, आणि मग एकमेकात म्हणायला लागले, अरे झाडाकडे वर बघितलं एका मित्राने, काय देवाचं खरं आहे रे, देवाचं तरी काय खरं आहे. बघा, एवढं आंब्याचं झाड, आणि त्याला एवढा आंबा, आणि हे इथं एवढं मोठं कलिंगड, टरबूज, आणि त्याचा एवढा वेल. काय त्या देवाला तरी अक्कल आहे का? एवढं मोठं आंब्याचं खोड, त्याला एवढा आंबा, आणि एवढंसं येल, त्याला एवढं मोठं टरबूज. देवाला तरी काय कळतं का? आपल्या बाबतीत पण देवाने तसंच केलंय. आपल्याला काही दिलं नाही, आणि आपल्या त्या मित्रांना बंगला, गाडी, बायको सगळं दिलं. देवानं अन्याय केलाय आमच्यावर, लय अन्याय केलाय. एकमेकाशी वाद घालायला लागले. तेवढ्यामध्ये त्या झाडाचा वरून वारा आलं, एक आंबा टपकला, 2 आंबे टपकले, आणि नेमके दोघांच्या डोक्यात बसले. दोघं झाड जेवून खाली पडले. जसे खाली पडले, थोडीशी उतरली, शुद्धीवर आले, आणि मग विचार केला, त्या टरबुजाकडे पाहिलं, आणि मग म्हटले, अरे हे टरबूज जर वर असतं आणि ते आपल्या डोक्यात पडलं असतं तर आपलं रामनाम सत्य झालं असतं. मग देवानं जे केले ते बरोबर केले का चुकीचं केले? जर ज्याला जे पाहिजे, बघाय का बंगाय, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसी ज्याची करणी तैसे फळ देई रे ईश्वर. देव, शिक्षक, तुम्ही जर अभ्यास केला तरच मार्क देतील का? तुम्ही पाटलाच्या बैलगाड्या मागे पळाला तर देतील का? तुम्ही अभ्यास केला, बघा आपल्याला दुष्काळ पडतो, आपण त्यावेळेला विहीर खोदायला घेतो, आणि विहीर खोदली आपण 10-15 फूट खोली, पाणी लागतं का? जसं तुम्ही कर्म कराल तसं देव फल देतो. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना गहरा अधिक हो कुआं उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन में ही हल मिलता है. आपल्या प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तर त्या जीवनातच असतं. प्रश्न पडणारच नाही. आता तुम्ही करिअर केला, अभ्यास केला नीट, आयुष्यात तुम्हाला कोणताही प्रश्न पडणार नाही. कारण काही प्रश्न असे असतात ते समजत नाहीत, आणि म्हणून तुम्ही सोडत नाही. काही प्रश्नाची उत्तरच नसतात. ते तुम्ही आत्ता करिअर मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सकारात्मक विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. तुम्ही पाखरं पाहिली? पाखरांना कुठं पाणी असतं हांडा भरून ठेवलेलं, कुठं खाद्य असतं, कुठं डांबरी रोड असतो, तरी ती उडत जातात. पाखरांचा थवा उडत जातो. एखाद्या लहानशा झाडावर बसतो, फांद्या वागतात, पाहणारला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण
कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? जरा मोठ्याने सांगा. तुमचा स्वतःवर विश्वास आहे? चांगली गोष्ट आहे. तुमचा जर देवावर विश्वास असेल, तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यात तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल. पण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. म्हणून स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स. मी हे बनणार. बऱ्याच मुलांना असं वाटतं, अरे मी गरिबाचा, मी कमी हुशार, माझ्या जीवनात किती प्रश्न, मला काही देवानं दिलं नाही. मी बुटका, मी लुकडा, मी लांगडा, मी काळा, मी नाकटा, मी वाकटा, मी काळा आणि मी मुंगळा. कसा मोठा होणार? मी कसा मोठा होणार? मी गरिबाचा, मी मागास जाती जन्मलो, मी कसा मोठा होणार? मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. प्रत्येक जण मोठा होणार. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? मोठ्याने सांगा, काय नाव? त्या कोणत्या जाती जन्मल्या? आणि त्यांचा रंग फार गोरा आहे का? मग आदिवासी जन्मल्या, रंग गोरा नाही. मुलांनो, रंगावर काय नसतं, दिसण्यावर काय नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. कोणत्या जातीत जन्म घ्यायचा, कोणता रंग द्यायचा हे देवानं आपल्या हातात दिलं नाही, परंतु आपल्या हातामध्ये एवढं नक्की दिलं आहे, जन्मल्यानंतर जो महत्त्वाचा प्रभाव, शिक्षण, शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की आपल्या हातामध्ये आहे. मला सांगा, भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या जाती जन्मले? आणि ते फार पैलवान होते का? अहो, त्यांना तर काही खायला अन्न नव्हतं. घरोघरी पेपर टाकायचे तेव्हा त्यांना खायला मिळायचं. आणि पेपर टाकता टाकता एक दिवस पेपर टाकता दररोज पेपर टाकायचे. पेपर टाकता टाकता उरलेल्या पेपरमधलं लेख वाचायचे. लेख वाचता वाचता त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि लेख वाचता वाचता त्यांना वावगत झालं, अरे आपणही काहीतरी शोध लावू शकतो, आपणही संशोधक बनवू शकतो. आणि पहिले राष्ट्रपती जे झाले, भारताचे जे राष्ट्रपती, मिसाईल मॅन, संशोधक म्हणून जगप्रसिद्ध झाले. आणि त्यावेळेला रिटायर झाले. त्यांच्याकडे 4-5 ड्रेस व्यतिरिक्त काही नव्हतं. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, उंची 4 फूट 7 इंच, परंतु त्यांचं नाव आजही सगळ्यात आदर्श पंतप्रधान म्हणून झाले. आणि ज्या वेळेला ते रिटायर झाले त्यावेळेला फक्त 63 रुपये त्यांच्या नावावर कर्ज होतं. आणि आत्ताचा एखादा मंत्री झाला, सदस्य झाला, ते जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पत्रकारिता करत असताना माझ्या असं लक्षात आलं 10-12 वर्षापासून, अरे पेड न्यूज ॲडव्हर्टाईजचं युग आलं, पैशाचा जमाना आला आहे. पत्रकारितेचा पहिला 100% उपयोग होत होता, आत्ता 10% होत नाही. कारण पेड न्यूज, आर्थिक ॲडव्हर्टाइजमेंट. आणि एखाद्या गुंडाची बातमी आम्ही आता दिली तर तो उलट कॉलर टाईट करतो आणि म्हणतो, अरे आत्ता माझे 4 तालुक्यामध्ये फेमस झालोय, माझे कष्ट वाटले, दादागिरी करायची ताकद वापरायचं कष्ट वाचले. आणि एखादं बेवडलेलं, बिघडलेलं, कुठंतरी गटारात पडणारं ते पार कापलं तरी सुधरत नाही. मग मी विचार केला, अरे ही जी पिढी आहे याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. मी गेल्या 12 वर्षापासून 1000 वर्षाला फिरतो, कारण तुमची पिढी हुशार आहे. तुम्हाला सगळं कळतं, चांगलं वाईट भलं बुरं सगळं कळतं, फक्त वळत नाही. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे धूळ आहे बघा, धूळ बसले असते, मोठा वारा आला धूळ निघून जाते. एखाद्या वेळेस गढूळ पाणी असतं, प्रवाह आला तिकडं पाण्याचा, ते गढूळ पाणी निघून जातं. तसा तुमच्या मनामध्ये काही भय भीती नुणगंड असेल, अरे आम्ही गरिबाचे, आम्ही कसे मोठे होणार, तो विचार हटवून तुमच्यामध्ये आत्मविश्वास करण्यासाठी आणि तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. मला सांगा, PT उषा नाव ऐकलंय का बाई? कोण होती? डान्सर? हां, डावपटू. PT उषाचं करिअर तुम्हाला सांगतो, 2 वर्ष सतत 2 वर्ष तिचं पदक 9 सेकंदावर हुकत होतं. ती ह्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर पळायची, तिकून मागं रोज 10 किलोमीटर प्रॅक्टिस करायची. 2 वर्ष 9 सेकंद त्याला तुटत नव्हतं. पण एकदा काय झालं, एका दिवशी त्या गावावर गेली, पळत गेली, तिकून जशी मागं पळाली तशी त्या गावातल्या 15-20 कुत्र्यांची कळवंड, कुत्र्यांची भांडणं बघितली का तुम्ही? कशी दात इचकून धावतात.
मग कुत्र्यांची कळवण जशी टिकून आली, एक कुत्रं तिच्या मागं जवळ आलं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली आणि त्या पी.टी. उषानं मागं लांब पाहिलं. तिला असं वाटलं का ही कुत्री मला चावायला आल्यात, आणि मग त्या कुत्र्यांच्या भ्यानी जी अशी तंगाट पळाली, चिंगाट पळाली, बुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले आणि पहिल्याच वर्षी भारताला पदक मिळवून दिलं. मुलांनो, मग त्याच्यापासून तुम्ही काय शिकायचं? जीवाच्या आकांतानं पळाले. मग तुम्ही आता जीवाच्या आकांतानं मनापासून जर अभ्यास केला तर तुमच्यातला कोणताही मोठा होण्यापासून पाकिस्तान सुद्धा रोखू शकत नाही तुम्हाला. जीवाच्या आकांतानं. एक मीराबाईचं भजन, मीराबाई नाव ऐकलंय का? 11वी-12वीच्या मुलांनी ऐकलं का मीराबाई? का नुसतं शांताबाईचं ऐकलंय? बरं, मीराबाईचं एक भजन आहे, 2 वाक्य 2 ओळी मागं म्हणायच्या. त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं यासाठी तुम्हाला मागणायला लावतोय. म्हणा नाही का? जैसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाणे लगी. बारकांल्या मुली म्हटल्या, पण मोठ्यांल्या मुली नुसत्याच गालात हसल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलंय? हो, संतांचा एखादा अभंग आपल्या डोक्यामध्ये बसला, तुम्ही गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी मोठ्या ग्रंथाकडे डोकावणार सुद्धा नाही. पण एखादा अभंग आणि त्या अभंगातून तुम्हाला काय घ्यायचं एखादा डोक्यात बसला, त्याप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा अर्थ तसा आहे, आयुष्यामध्ये ज्याचे फक्त 2 अभंग ज्याचे पाठ असतील ना, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. एक हरिपाठातला अभंग मागच्या वेळेला सांगितला होता, अवघाची संसार, आणि दुसरा सावता महाराजांचा कांदा मुळा भाजी. आता मी तुम्हाला 2 ओळी म्हणायला सांगितल्या, त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं यासाठी सांगितलं. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड गोडी निर्माण झाली होती आणि ती त्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची लागली तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. तर मी काय सांगत होतो, तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष काय? डीजे, अभ्यास, विद्याग्रहण. मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे, आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली तर एखादा आडबाजूला गाठून 2 ठोके मारून काढून घेऊ शकतो. पण विद्या हे असं धन आहे, कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता पाठ असली, 2 कविता कोणाच्या पाठ आहेत का? हात वर करा. 2 कविता. तुमची भारतामध्ये 2 नंबरची शाळा आहे, ठीक आहे, बऱ्याच जणांच्या आहेत, पण अर्ध्या जणांच्या नाहीत. 2 कविता पाठ करा, 2 अभंग पाठ करा, आयुष्यातून 2 अभंग पाठ करा. एक अवघाची संसार सुखाचा करीनं हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. प्रत्येकाच्या घरी हरिपाठ आहे. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटले बाळू? ओय बाळू, पिवळ्या शर्टवाल्या, कुणाचा संसार म्हटले? पप्पा, मम्मी, गुड्डी आणि तू मुड्डू. कोणाचा म्हटले? चौघांचाच म्हटलंय का? त्याचा अर्थ काय होतो? अवघाची संसार म्हणजे जगाचा संसार असा अर्थ होतो, पण तो विशाल अर्थ, मोठा अर्थ तुम्हाला नाही कळला तरी चालेल. कमीत कमी स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं कळलं तरी फार झालं. आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण तो तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. यांच्या डोक्यामधली ती शांताबाई गेली आणि आला बाबूराव. आता मला सांगा मुलांनो, ते शांताबाई आणि बाबूराव हे किती वर्ष दिसले तुम्हाला मार्केटमध्ये? अहो, डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, एकच वर्ष समाजात वाचतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. पण आमच्या संतांचे अभंग, भारुड, गवळण, कविता, पदे, दोहे, ओव्या, श्लोक याच्या चाली चांगल्या असतात त्या डीजेच्या गाण्यापेक्षा. आणि 700 वर्षानंतरही प्रत्येक गावात हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा याच्यामध्ये गायले जातात. संतांचे अभंग प्रत्येक वर्षी बघा. रूप पाहत आलोचने सुंदर ते ध्यान अवघाची संसार इवलेसे रोप जे का रंजले गांजले 700 वर्षानंतरही ताजे व तवाने वाटतात. ते डीजेचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुम्हाला जीवनाचा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, एखादा अभंग गाता आलं पाहिजे आणि पोहता आलं पाहिजे.
तुमचा असा प्रश्न असेल, अरे आमची तारामळ, आम्ही गरिबाचे, अहो आम्ही तुमच्यापेक्षा आमची परिस्थिती फार भयान होते, आमची परिस्थिती फार भयान होते. आता मला वेळ कमी आहे, काय सांगावं आणि काय काय सांगावं. मला कमीत कमी 8 प्रवचन लागतात. त्यावेळेला मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देईल. पण फक्त मी आता तुम्हाला एवढं सांगतो, तुमचं लक्ष असं केंद्रित करा, त्या अर्जुनाप्रमाणे तुम्हाला त्या पक्षाचा डोळा म्हणजे तुम्हाला अभ्यास दिसायला पाहिजे, पण त्याऐवजी यांना आता कोणता तरी दुसरा डोळा दिसतो आणि मग ते गाणं म्हणायला लागतं, मला आमदार झाल्यासारखं वागतंय. म्हणून तुमचं लक्ष फक्त अभ्यासाकडे असू द्या. कारण आत्ता काय होतं, अति घाई. बरीच मुलं 9वी ते 12वीसाठी मी रामायण सांगतो आणि त्या रामायणामधली लक्ष्मण रेषा सांगतो. मला सांगा, सीता वनवासात होते, त्याला एक हरण पाहिलं आणि हरणाच्या कातड्याची चोळी हवी. रामाला म्हटली, प्रभू मला त्या कातड्याची चोळी हवी. रामाला वाटलं, एवढे राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलात आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचलला, 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. ते हरिण मायाळू होतं. रावणाच्या मामानं, मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते जंगलामध्ये गेलं, त्यानं झाडाच्या आड अदृश्य झालं आणि रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. सीतेला वाटलं रामाचा काहीतरी धोका झाला. मला सांगा, त्या सीतेला जरा ताड बसा, सीतेला वनवासामध्ये हरणाच्या कातड्याच्या चोळीची गरज होती का? आणि मग त्यावेळेला राम गेला, त्या हरणानं आवाज काढला. सीता म्हणली, भाऊजी धावा, त्यांना वाचवा, त्यांच्या जीवाला धोका आहे. लक्ष्मण म्हणला, नाही माते, त्यांना काही होऊ शकत नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. म्हणजे ती म्हटली, तुम्हाला असं वाटतं त्यांचं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या लक्ष्मणाला बस माते जातो. आणि जाता जाता त्यानं झोपडीच्या बाहेर सीतेच्या संरक्षणासाठी एक रेषा आखली. मुलींनो, त्या रेषेचं नाव काय? मोठ्याने सांगा. सगळ्या ज्या अभंग म्हणल्या नाही ना, मला ऐकू येत नाही. 70 चालू आहे ऐकायला. काय? लक्ष्मण रेषा. तरी मोठ्यांनी म्हणल्या नाहीत, मोठ्या मुली बारक्या म्हणल्या. लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची नसते. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते, ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं अख्खं रामायण बिघडतं. तुम्ही वाचता, लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिषं दाखवली जातात, मोठ्या मुलींना काहीतरी गिफ्ट दिलं जातं, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिषं दाखवली जातात. आणि तो मोबाईल असा भयंकर डेंजर रोग निर्माण झाला आहे का त्या मोबाईलमुळं गेल्या 7 वर्षामध्ये जी 10 वर्षापर्यंतची जी बाळकं आहेत ना, पिढी बर्बाद झाली. मला सांगा, तुमच्या घरामध्ये लहान मूल रडत असलं, आई काय करते? मोबाईल चालू करून त्याच्या हातामध्ये देते. मला सांगा, मोबाईल काय खेळणं आहे का? खुळखुळा आहे का? खेळणं आहे का? अहो, त्या मोबाईलची लायटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याची आवरणं एवढी नाजूक असतात. आमच्याकडे 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला त्या मोबाईलमुळं चष्मे लागले, मेंटल झालं, पोरगं पागल झालं, 20 लाख 30 लाख खर्च झाले, पोरगं बरं झालं नाही. या मागं झालं ते झालं. यापुढं तरी एवढं करा, तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल ना, तर त्याच्या हातात आईनं मोबाईल दिला ना, तो मोबाईल कुठेतरी लपवून ठेवा. त्या बाळाला उचला आणि देवळामध्ये हरिपाठाला घेऊन जा. मोबाईलच्या ऐवजी 1 तास आठवड्यातला. तुमच्यातला प्रत्येक जण घरात, तुमचा बाप चुलता कोणी दारू पेत असेल, गुटखा खात असेल, काहीतरी वाईट व्यसन करत असेल, तर त्या बापाला घेऊन 1 तास आठवड्यातलं फक्त हरिपाठाला जा आणि बघा देव तरी कुठं असतो. देव तुमच्यातच आहे. आपल्या देशात देवांची संख्या किती कोटी आहे? 33 कोटी. बरोबर. 33 देवांची नावं कोणी सांगू शकते का? एखादी जी मुलगी हसली घालत नाही, सांगते का कोणी 33 कोटी? कोणते देव आहेत 33 कोटी? अहो, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी. पण आजही मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, 33 कोटी देव आपल्या देशात, आपल्या समाजात आहेत. कोणते देव आहेत माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? आहेत का माहिती मोठ्यांना? नाही माहिती कुणाला? तुझी आई तुझपाशी काकेत कळसा म्हणी वाचल्या का नाही? पाठ नाही केल्या का नुसतं ते पाठ केलंय? काय ते जाऊ द्या. मग 33 कोटी देव कोणते? आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी आहे मुलांनो? किती कोटी? बोला, नाहीतर तुम्हाला 1 तासाचे 2 तास बसायला लागेल, ऊन लागेल आणि परत खाली. मग किती लोकसंख्या आहे? 140 कोटीच्या वर. लहान पोरं सांगतात, मोठी पोरं सांगत नाहीत.
140 कोटी, 140 कोटीपैकी 33 कोटी देव आहेत. आणि ते देव कोणते आहेत माहीत आहे तुम्हाला? माहीत आहे तुम्हाला? 140 कोटीपैकी 33 कोटी जिथे जागते, हसते, खेळते, जिवंत देव आहेत. आणि ते देव कोणते? तर बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जी संख्या आहे ना विद्यार्थ्यांची, ती बरोबर 33 कोटी आहे. निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, बालमुंजा त्याला देव म्हणतात, ते विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देवपण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचा हा छोटासा प्रयत्न, ज्ञानियाचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. अहो देव म्हणजे तरी काय असतं? आत्मा हात परमेश्वर. कुठे शोधशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून कुठे देव? आपल्यात देव आहे. आणि कोणते आपल्यात आहे? तर निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे. जोपर्यंत तुमच्यामध्ये कोणताही वाईट विचार, वाईट संगत, वाईट पदार्थ खाणं पिणं जोपर्यंत घडणार नाही, तोपर्यंत तुम्ही देव आहात. आणि ज्या वेळेला तुम्ही वाईट वागायला शिकार, त्यामध्ये तुमच्यातला राक्षस जागा होईल. म्हणून आयुष्यामध्ये देवच राहा. फार तर नवरदेव व्हा, फार तर तेवढं व्हा. बघा तुमच्यातला प्रत्येक जण, मी मोठ्या मुलांसाठी सांगतोय, तुमच्यातला प्रत्येक जण प्रतिभाताईलप्रमाणे राष्ट्रपती होऊ शकतो, द्रौपदी मुर्मूप्रमाणे राष्ट्रपती होऊ शकतो, APJ अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती होऊ शकतो. कमीत कमी एवढं तुम्हाला नाही होता आलं, मुलांनो ताट बसा, एवढं जरी राष्ट्रपती नाही होता आलं, कमीत कमी पती बनण्यासाठी सामर्थ्य निर्माण करा, करिअर करा. तोपर्यंत व्हायबल होऊ नका, कारण 10% मुलांची लग्न होत नाही. तुम्ही ऐकताय. मग मी तुम्हाला काय सांगत होतो? तुम्हाला अशी भीती आहे आम्ही गरीबाचे, कमी हुशार, मी कसा मोठा होणार, प्रत्येकजण मोठा होणार. काऊत संकट काय कोणाकडे नव्हते. संभाजीराजांना 8व्या 9व्या वर्षी जामीन राहावं लागलं. पहिल्याच वर्षी मातेचं निधन झालं. बाळंतरोगाप्रमाणे आईचं दूध गेलं. 2 वर्षानं आई वारली. आणि मग धाराऊ नावाच्या स्त्रीला दूध आई म्हणून नाव लागलं. 8व्या 9व्या वर्षी मिर्झा राजाकडं जामीन राहावं लागलं. आग्र्याहून सुटका झाली. आणि 3 महिने डोंगर, दर्या, कडे, कपारी सगळा प्रवास करत, पाऊस, ऊन, वारा, ते रायगडावर पोचले. मला सांगा, तुम्हाला काय आहे, रायगडावर पायी पायी जावं लागतंय का? अहो तुम्हाला बसमध्ये इथं सोडवायला घर येऊन इथपर्यंत बस आहे. मग तुमच्या जीवनात संकट आहेत का? अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना तर शाळेमध्ये घेत नव्हते, त्यांना तर बाहेर बसवायचे. मला असं वाटतं सर, माझा अंदाज सांगतो बरं का, डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षक लोक त्यावेळेला बाहेर बसवायचे, शाळेत घेत नव्हते. त्यामुळंच की काय, सरकारनं बाबासाहेबांना जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये लिहिलं की जी सरकारी कामं आहेत, जनगणना किंवा काहीतरी सरकारी जी कामं आहेत, जे याद्या बनवायच्या, त्या कामासाठी शिक्षकांना 8 दिवस बाहेर पळवतात आणि ते शिक्षक वैतागतात, असा माझा अंदाज आहे. जाऊ द्या, सावित्रीबाई फुले, ज्या सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, मला सांगा, तुम्ही सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी करता? आणि त्या जयंतीमध्ये महिला लेडीजचं एक वाक्य फिक्स असतं. कोणतं वाक्य सांगा? सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमात फिक्स वाक्य असतं. कोणतं वाक्य असतं? आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली. आणि मला सांगा, किती मुली आहेत? कोणाचं नाव सावित्री ठेवलं आहे का? हात वर करा, सावित्री कुणी असेल तर. सत्यवानाची कोणीच नाही का? एकही नाही. बापरे, कशात जिजाऊन सावित्रीच पैदा झाल्या नाही तर शिवाजीराजे कसे पैदा होणार? तुमची नावं काय? आता अलीकडे जाहिरात वाचली तुमच्या आईंनी, ज्यावेळेस TV मध्ये जाहिरात यायची, आणि त्या TVतली जाहिरात बघून तुमची नावं ठेवली गेली. कोणती जाहिरात होती? वॉशिंग पावडर, निरमा, रेखा, हेमा, जया आणि पाद्रा. नाही ना, माझं काय तोंडात अडखळते शब्द गुत्ता. जया, पाद्रा काहीतरी नाव होतं. सगळी हिरोईनची नावं डुप्लिकेट. लक्ष्मी, पार्वती, सीता, गंगा, यमुना, सरस्वती पैदाच झाल्या नाही. पावित्र्य, निर्माल्य कसं पैदा होणार? म्हणून तुमची नावं या पुढं तरी सुदृढ नसावीत. मग सावित्रीच्या जीवनात लोकांनी चिखल फेकला तरी तिनं तुम्हाला शिकण्यासाठी, आणि ते जाऊ द्या, पहिल्याच्या काळामध्ये शिक्षणाची संधी नव्हती. कोणा मागास समाजाच्या एक भिल्लाचा मुलगा एकलव्य, माहिती आहे का तुम्हाला? कंटाळा आलाय का मुलांनो?
नाही नाही ना. अहो एक भिल्लाचा मुलगा, त्याला वाटलं शिकावा, पहिलं शाळेत घेत नव्हते, मागा समाजाच्या मुलांना शाळेत घेत नव्हते, त्यावेळेला ते गुरु द्रोणाचार्य त्यांना म्हणले, अरे तू भिल्लाचा मुलगा, तुम्ही सशाच्या हरणाची शिकार करावी, जा. त्याला हकलून दिलं. जाता जाता त्याला शिकायचं होतं, जाता जाता मागावळून पाहिलं आणि त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती डोळ्यामध्ये साठवली. जंगलामध्ये गेला, पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याकडे पाहून एका गोट्यावर पुतळा बसवला. त्या पुतळ्याकडे पाहून तो सराव करायला लागला. धनुष्यबाणातून बाण मारायचा, प्रत्येक झाडावर लक्ष छेदलेलं असायचं आणि त्या पुतळ्याला वंदन करून तो धनुष्यातून बाण मारू लागला. आणि मुलांनो, फक्त 2-3 महिन्यामध्ये एवढा तरबेज झाला. जंगलात गेलेल्या लोकांनी पाहिलं, अरे भिल्लाचा मुलगा आपल्या राजपुत्रापेक्षा धनुर्धर झालाय, तरबूज झालाय. ही वार्ता राजवाड्यात कळली, दुर्योधनाला कळली आणि मग ते गुरु द्रोणाचार्यावर खवळले. अहो तो भिल्लाचा मुलगा तरबेज झालाय म्हणता, कसा काय ते पाहो. आणि मग द्रोणाचार्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला आणि मग ते जंगलामध्ये गेले. कावेबादपणे त्यांना पाहिलं, तो एकलव्य एका झाडाखाली उभा होता. बाकीच्या प्रत्येक झाडावर लक्ष टांगलं होतं आणि त्या ओट्यावर द्रोणाचार्यांचा जो मातीचा पुतळा बनवला होता, त्या पुतळ्याला वंदन करायचा आणि प्रत्येक झाडावर लक्ष वेधायचा. इतका अचूक लक्ष वेधायचा. लक्ष वेधलेलं त्यांचं ते अचूक नेमबाजी पाहून त्या द्रोणाचार्यांचं डोकं खवळलं. दुर्योधनाचं डोकं खवळलं. ते द्रोणाचार्यांना म्हटले, गुरुदेव, तो भिल्लाचा मुलगा, त्याला तुम्ही एवढं तरबेज बनवलं आणि तुम्ही जिवंत गुरु असताना तुमच्या त्या पुतळ्यानं त्याला एवढं शिकवलं, एवढं तरबेज बनवलं. तुम्ही जिवंत गुरु असताना आम्हाला काहीच शिकवलं नाही. मुलांनो, त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणाले, मी किंवा माझ्या मातीच्या पुतळ्यानं त्याला काही शिकवलं नाही. त्याच्यामध्ये जिद्द होती, चिकाटी होती, ईर्ष्या होती, महत्वाकांक्षा होती. त्यानं कष्ट केले, मेहनत केले, सराव केला म्हणून तो तरबेज झाला. तुम्ही फक्त शिकायचं म्हणून शिकता, टंगळमंगळ करता. या दोघातलं संभाषण द्रोणाचार्यांनी ऐकलं, त्या एकलव्यानं ऐकलं. त्याची तंद्री भंगली. त्यानं पाहिलं, डोळे उघडले. प्रत्यक्ष गुरुदेव, ज्या गुरु द्रोणाचार्यांनी शाळेत घेतलं नव्हतं, त्या गुरुकुलात घेतलं नव्हतं, ते द्रोणाचार्य समोर उभं पाहिला. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने धनुष्यबाण फेकाटून दिलं आणि धावतच गेला. गुरुच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि म्हणला, गुरुदेव बघा, तुमचा शिष्य एकलव्य बघा, सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनू शकतो. माझी परीक्षा घ्यायला आलात ना. त्यावेळेला एकलव्याला आनंद झाला नसता. गुरुदेव, तुमच्या चेहऱ्यावर दुःख, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू, तुम्हाला आनंद झाला नाही. त्यावेळेला गुरुदेव एकलव्याला सांगू शकत नव्हते, परंतु त्याच्या मनामध्ये खंत होती. हा भिल्लाचा मुलगा आपल्या राजपुत्रापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर झाला तर माझी गच्छंती अटळ, माझी नोकरी गेली. म्हणून तो कावेबादपणे त्या एकलव्याला म्हटला, तू मला गुरु मानतोस ना. त्यावेळेला एकलव्य म्हणला, हो. हे पहा, तुम्ही तर माझे गुरु. त्या मातीच्या पुतळ्याकडे हात करून म्हणले, तुम्ही तर माझे गुरु. आणि त्यावेळेला म्हणले एकलव्याला द्रोणाचार्य कावेबादपणे म्हणाले, तू मला गुरु मानतोस ना, मग मला गुरुदक्षिणा देशील? तुमच्या याच्यामध्ये तो दिवस साजरा होतो का? कोणती गुरुदक्षिणा द्यायचा दिवस कोणता असतो? गुरुदक्षिणा देशील? त्यावेळेला एकलव्य म्हणला, हो गुरुदेव, मागा माझे प्राण मागितले तरी क्षणात तुमच्या चरणाचे अर्पण करेल. त्यावेळेला गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तुझे प्राण नकोयत, फक्त तुझा अंगठा हवाय. ज्या अंगठ्यानं धनुष्याची प्रत्यंचा ओढू शकत होता, तो अंगठा हवाय. आणि मग एकलव्यानं मनाशीच विचार केला, क्षणभर विचार केला. आपलं आयुष्याचं जे ध्येय होतं ते संपून जातंय, परंतु त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. बाजूला एक धारदार शस्त्र विचारलं, आपल्या अंगठ्यावर घातलं आणि अंगठ्यावर घालून क्षणामध्ये रक्ताळलेल्या हातानं तो अंगठा गुरु द्रोणाचार्यांच्या चरणावर अर्पण केला. आता मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये तो कोणता दिवस असतो गुरुदक्षिणा द्यायचा साजरा होतो का? काय म्हणतात त्या दिवसाला? होतो ना? मग तुमच्या शाळेमध्ये मला सांगा, त्या द्रोणाचार्यानं एकलव्याला शाळेत घेतलं होतं का? काही शिकवलं होतं का? नव्हतं ना. तरीही गुरूंनी दक्षिणा मागितली आणि त्यानं अंगठा, आयुष्यभराचं जे ध्येय होतं, अख्खी जिंदगीचं ध्येय त्यानं अर्पण केलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ताड बसा. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शाळेत घेतलं नव्हतं, शिकवलं नव्हतं, तरीही त्यांनी गुरुदक्षिणा मागितली, अंगठा कापून दिला. आता मला प्रश्नाचं उत्तर द्या, खरं सांगायचं, तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात का? चांगले शिकवतात का?
मोठ्यांनी काहीच नाही म्हटलं. तुम्हाला शिकवत नाहीत का? शिकवतात ना. मोठ्यांनी सांगा, चांगले शिकवतात का? मग आज आपल्याला एक गुरुदक्षिणा द्यायचे. फक्त एका मुलाचा किंवा मुलीचा अंगठा कापून आपल्याला गुरुकडे द्यायचा आहे. माझ्याकडे चाकू आहे, आपण आज एक प्रयोग करूया. काय होईल माहिती आहे का? आपल्या देशामध्ये अनेक संकट येतात, महापूर येतात, रोगराई येते, भूकंप होतो, अनेक माणसं मरतात. त्यातला एकही संकट येणार नाही असं एका देवलशाने मला सांगितलंय. त्यातलं एकही संकट येणार नाही. फक्त गोखळीच्या गुरुकुल विद्या मंदिरातल्या एका मुलाचा किंवा मुलीचा अंगठा कापून आणायचा आहे. आणि मुला तुम्हाला शिकवलंय, त्या एकलव्याला शिकवलं नव्हतं तरी अंगठा कापून दिला. आता तुम्ही कुणीतरी एक जण या, फक्त अंगठा कापून आपला वेळ होतोय. कोण येतोय का? एकही नाही. अरे बापरे. मुलांनो, तुमचा अंगठा नकोय, तुमचा अंगठा नकोय तुमच्या शिक्षकांना. तुमची गुरुदक्षिणा म्हणून अंगठा नकोय, पण त्यांना फक्त एवढंच वाटतं आमच्या मुलांनी नीट अभ्यास करावा, ग्रहपाठ करावा, होमवर्क करावा, चांगलं संस्कारानं वागावं, शिस्तीत वागावं, शिकावं, अभ्यास ग्रहपाठ होमवर्क करून मोठं चांगलं शिकावं, शिकून सवरून मोठं व्हावं. तुमच्यातला जर एखादा कलेक्टर झाला तर तुम्ही काही सरांना पगार देणार नाही. फक्त त्यांना अभिमानानं हात करून एवढं सांगता येईल, अरे तो माझा विद्यार्थी आहे, कलेक्टर झालाय, एवढंच त्यांना पाहिजे. त्यांना तुमचा अंगठा नको आहे. बस आयुष्यामध्ये एवढं करा. मला माहिती आहे तुम्हाला ऊन लागतंय, मला कल्पना आहे, परंतु तुम्हाला मी रामायणातलं एक वाक्य सांगितलं फक्त, परंतु थोडं मुलींसाठी सांगावं वाटतं. बरंच समाजामध्ये प्रदूषण झालं आहे. माझा पहिला प्रश्न होता, मी तुम्हाला प्रश्न विचारला, सामाजिक प्रदूषण झालंय, मुलीवर अत्याचार होतात, आणि त्या रामायणापासून काय शिकायचं? रामायणामध्ये सीता होती. आता मला सांगा, त्या सीतेला सोनेरी चोळीची गरज होती का? म्हणजे ती लोभ मोह त्याला प्रलोभनाला बळी पडली. आमच्याही मुली 12वी झाल्यावर 10वी झाल्यावर कुठेतरी शहरात जातील, कॉलेजला जातील, आणि तिकडे गेल्यावर त्याला त्या हरणाच्या शायनिंगचं हरण, सोनेरी हरण दिसल. एखादा प्रत्येक आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती उद्ध्वस्त करण्यासाठी एक जमात तपली आहे. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर सत्य घटना सांगतोय सर, 4 वर्षापूर्वीची आमच्या पेरणे फाट्याची, पुण्यापासून 30 किलोमीटर गाव आहे. पेरणे फाट्यातली एक मुलगी पुण्याला गेली, शिकायला गेली. तिच्या बापानं तिला मोबाईल घेऊन दिला लहान, 900 रुपयाचा. इतकी हुशार, क्लेवर, 90% मार्क होते 12वीला. मुलगी गेली, त्या कॉलेजला गेली, पण त्या कॉलेजच्या बाहेर मोबाईल मुली चार्जिंग करायला जातात. चार्जिंग करायला गेल्यावर तिथं जे हिरो असतात ना, त्यांना टपरी टाकून दिली असते, आणि मग ते टपरी कोणती मुलगी फसवायची, गटवायची, आणि फसवून बाहेरच्या देशामध्ये 20-30 लाखाला मुलगी नेऊन विकली जाते. आमच्या मुलींना माहीत नसतं, डेंजर, धोका, खतरा कुठं लिहिलेलं नसतं, अल्लडवय असतं, परिणामाची कल्पना नसते. तो मुलगा त्या मुलीकडं पुढल्या वेळेला नंबर माहीत होतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, पुढल्या वेळेला फास्ट सांगतो. बरं का, कंटाळा आलाय का? आता कंटाळाच येणार नाही असं सांगणार आहे तुम्हाला. तर त्या मुलीला तो मुलगा पुढल्या वेळेला म्हणतो, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसतेस, आणि मग हसतेस, आणि मग फसतेस. आणि मग ती मुलगी हसली म्हणल्यावर त्याने ओळखलं, पाखरू घटलं. मग तो पुढल्या वेळेला म्हणतो, अरे एवढी टॅलेंटेड, हुशार, देखणी, हँडसम, ब्रिलियंट मुलगी तू, आणि एवढासा 900 रुपयाचा गट्टू वापरतेस, हलका मोबाईल. ती म्हटली, माझ्या वडिलांनी दिलाय, मला हिनप आहे. पण तो पोरगा त्याला फसवायचीच होतो. म्हणतो, जग कुठं चाललंय? जग चंद्रावर चाललंय, तू एवढी टिवायला पोहोचलीस, हँडसम, ब्रिलियंट, तुला कसला मोबाईल पाहिजे? अँड्रॉइडचा. ती म्हणली, माझ्या बापाची ऐपत नाही, माझ्या बापाची गरिबी आहे. आणि मग तो म्हटला, मी देतो ना. आणि मग मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उत्पन्न झालं, घ्यायचा का काय करायचं? ती म्हणली, नको, माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभी कापील. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळल? तुझा बाप तिकडं शेतामध्ये कडमळत असेल, घामाच्या धारा, रक्ताचं पाणी, हाडाचं काळं करत असेल, घाम गाळत असेल शेतात, त्याला कसं कळल? आणि मग तिला प्रश्न, त्याचं उत्तर पटलं. त्याला कळणार नाही हे तिला पटलं. पण त्या मुलीला भीती वाटत होती. तो म्हणत होता, चल तुला पुण्याला घेऊन मोबाईल जातो. ती यायला तयार नव्हती. ती म्हणली, मी नाही तुझ्यावर, मला भीती वाटते. आणि मग तो म्हटला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आता सोनूचा भरोसा नव्हता मुलींनो.
मी तुमच्यासाठी सांगतोय, 9वी ते 12वीची पिली मी कन्या शाळामध्ये व्याख्यान दिलं. त्या प्राचार्यांनी मला सांगितलं, एखादी मुलगी आजारी नाही म्हणून सांगते, शाळेत येत नाही. म्हणजे वेळेला पालकांना तपास होतो, मुलगी शाळेत जात नाही, ते पालक शिक्षकांना म्हणतात की तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. मुलगी गैरहजर होती, मुलगी कुठेतरी तिकडेच कारभार करत होती 10व्या 12वीच्या. एका भंडारा नागपूरच्या शिक्षिकाने मला सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला रामायण आणि लक्ष्मण रेषा सांगतोय. तर मला सांगा, त्या मुलीच्या मनात प्रश्नचिन्ह होतं, परंतु तिच्या मनामध्ये द्विधा, हे करावं का ते करावं. परंतु ती प्रलोभनाला बळी पडली, त्याच्याबरोबर गेली. आता गणित येतं का तुम्हाला? गणित 20,000 घेऊन तो पुण्याला गेला. 18,000चा मोबाईल घेतला, किती उरले? 2,000. आता मुलगी पुण्याला नेली म्हणल्यावर तिला वडापाव मागं आणता येत नव्हतं. मग त्या मुलीला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये गेले. मुलींनो कान खोलून नाही का? ताट बसा जरा, शेवटची 5 मिनटं. तिथं गेल्यावर 5 स्टार हॉटेलमधचं बिल आलं. 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेले, बिल आलं 1800 रुपये. आता सांगा किती उरले? 200 रुपये. या बसचे 40-80 रुपये दोघांना लागणार होते. शहाणं व्हायचं का नाही त्यानं? शहाणं होऊन मागं यायचं ना. तर त्यानं अजून त्या मुलीवर शायनिंग करायचा, मारायचा प्रयत्न केला. ते तिला म्हणतोय आईस्क्रीम खाओगी. मग ती पण म्हणली हा हा. बॉम्बाले 180 रुपये गेले. आता किती उरले? किती? यायला किती लागत होते बसला? 80 रुपये. मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं, चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हता. दुःखी अंतकरणानं चेहऱ्यावर उष्ण आणून 20 रुपये खिशामध्ये मागं जायचं कसं, या प्रश्नचिन्हासह तो पायऱ्या उतरत होता. जसा तो पायऱ्या उतरायला लागला तसा त्याच्याच वयाचा, मळकाटलेल्या कपड्यातला, फिंजारलेल्या केसाचा, त्याच्याच वयाचा एक तरुण समोर हात पसरलाय. 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना साहब. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळेला तो हिरो म्हटला त्या मुलीला, देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35ची पिढी एवढी बर्बाद होत चालली. किती खर्च होतोय मोबाईलवर काहीच हिशेब नाही. फक्त 7-8 लोक श्रीमंत होत चाललात. प्रत्येक जण नको ते बोलतो, हाय फाय काही वापरतो. मुलांनो, मोबाईलचा फक्त गरजेपुरता वापर करा, जास्त वापर करू नका. प्रश्नचिन्ह होतं. 20 रुपये त्याने मागितलेत. आता खिशामध्ये किती पैसे होते शिल्लक? आणि मग त्यानं मोठ्या कर्णाचा, उदार कर्णाचा आव्हानात खिशातून 20 रुपये काढले, त्याच्या हातात फडकवले आणि दोघं जण पायऱ्या उतरत खाली बाजूला जात असताना त्या मुलीच्या गावचा पेरण्या फाट्याचा पाटील आणि एक कॉन्ट्रॅक्टर त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला आले होते. त्यांनी पाहिलं, अरे ही गरिबाची मुलगी, ही आमच्या गावच्या गरिबाची मुलगी या 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते? त्या मुलीला तिनं हात केला. तू इकडं कशी असा प्रश्न त्यानं विचारला. तसं त्या मुलीनं मागं पाहिलं त्या मुलाकडं. त्याच्याकडे जसा हात केला तसा तो मुलगा 90च्या स्पीडनं पळाला, पुण्याला गेला. तिथून अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान कुठं गेला. 4 महिने झाले त्या मंत्र्याच्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. आमच्या मुलींना फसवून बाहेरच्या देशात विकलं जातं. तिथं एक फसवा इंग्लिशमध्ये शब्द निघालाय. सर काय ते फसवा इंग्लिश फार फसवी भाषा आहे. त्या वाक्याला बळी पडू नका. त्या वाक्याला फार फसवा शब्द आहे. दिसायला बोलायला साधा वाटतो. एखादा तिकडं तुम्हाला गेल्यावर तुम्हाला अगदी भुरळ पाडण्यासाठी म्हणल, आज फार सुंदर दिसतेस, आय काय येऊ. काय माझं इंग्रज कच्चं आहे. काय वाक्य माझ्या एक शब्द लक्षात नाही राहिला. आय काय येऊ. आणि मग 12वीच्या मुली कॉलेजला गेल्यावर कायचा अर्थ शोधत बसतील. आय काय येऊ एखादा म्हटला तुम्हाला, तुमच्या बापानं तुम्हाला 20 वर्षापर्यंत तुमची उष्टी खरकटी घाण काढली, तुम्हाला खांद्यावर खेळवलं, शाळेत पाठवलं, कॉलेजपर्यंत शिकण्यासाठी खर्च केला आणि एखादा रथ भाड्या तुम्हाला आय काय येऊ म्हटला तर त्याला एवढंच म्हणा, तुझ्या आई माझ्या बापाकडं ठरवायला घेऊन ये. बस एवढा तो शब्द फार फसवा आहे. आयुष्यामध्ये मुलींनी फार समाजामध्ये प्रदूषण झालंय, सगळीकडून भडका बुडालाय, तुमचे लचके तोडायला समाज टपलाय. ती आग तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि मला आता या प्रश्नाचं उत्तर द्या, ही आग कशी थांबणार आहे? रस्ता फार खाचखळग्याचा आहे, प्रत्येक वळण धोक्याचा आहे. म्हणून आयुष्यामध्ये चालताना जपून टाका पाऊल.
जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, आणि मग मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म करतं. संतांचा विचार करतो. 17-18 लोक असतात वारीमध्ये. तुम्ही पाहिलं का तिथं का कुणा एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय? बातमी ऐकली का? 18-20 लाख लोक असतात. पंढरपूरला गर्दी जमते. 18-20 लाख लोक असतात. 10-15 हजार फॉरेनच्या अर्ध्या कपड्यातल्या बाया आपला सोहळा बघण्यासाठी येतात. त्यांना आश्चर्य वाटतं, नवल वाटतं. अरे लाखो पब्लिक, किती चेहऱ्यावर आनंद, कसला यांना हाऊ हॅपी. त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. ते आनंदाने बघत असतात. आणि आमच्या देशाकडं साधी वरात असली तरी भांडणं होतात, साधी मिरवणूक असली तरी दंगल होते. आणि एवढी 17-18 लोक, कुणावर अन्याय होत नाही, कुणाची भांडणं होत नाही, मारामारी नाही, आनंदाने नाचतायत. आणि मग त्यावेळेला एक डिव्हायडर असतं. वाखरीपासून पंढरपूर पर्यंत डिव्हायडरवर आपल्या म्हाताऱ्या बाया बघत असतात. ह्या बाजूला विठ्ठल विठ्ठल, ह्या बाजूला माऊली माऊली, ह्या बाजूला ज्ञानोबा तुकाराम. कुणी फुगड्या खेळत असतं, आनंदानं बेहोश होऊन नाचत असतात. आणि त्यांना नवल वाटतं एवढा आनंद यांना कसा मिळतो. आणि मग ते आपल्या कासुट्यावाल्या बाईच्या असं मागं डोकावून बघतात. हाऊ वंडरफुल, हो वंडरफुल. आमची एक कासट्यावाली म्हातारी म्हणते, अय भवानी, हे वंडरफुल नाही पंढरपूर आहे. आमच्या पंढरपूरच्या संस्कृतीचा, संतांच्या संस्कृतीचा कुठेही अन्याय होणार नाही. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. तुमचं जर जीवन भंग झालं तर बॉन्डवर लिहून देईल. पहिला अवघाचे संसार आणि दुसरा कांदा मुळा भाजी. म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काम आहे ते करणं तुमचं देव आहे. अभ्यासात शिक्षकांचा देव आहे, शिकवण्यात. आणि शिक्षकांनी जरा ऐका, शिक्षकांनी सर जरा मॅडम ऐका, काय झालंय तुम्ही शिकवताय. तुमची शाळा आदर्श तालुक्यात नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला, तालुक्यात 1ल्या नंबरला आहे. याचा मला अभिमान आहे. जरा सरांसाठी टाळ्या वाजवा. कारण शिक्षकांनी कष्ट घेतल्याशिवाय एवढी मुलगा शिष्यवृत्तीला येऊ शकत नाही, हे मला माहिती आहे. परंतु सर तरीही शाळेमध्ये काटकोन शिकवला जातो, त्रिकोण शिकवला जातो, चौकोन शिकवला जातो. पण जगण्याचा विशाल दृष्टिकोन फक्त संतांच्या विचारातूनच शिकवला जातो. फक्त संतांचे विचार, संतांची संस्कृती, संस्कार त्यांच्यामध्ये डोळ्यामध्ये घाला. मॅडम, तुमच्या घरामध्ये दूध घेता? कोणी दूध घेता का? दूध घेता का? नाही घेत का? कोरा चहा पिता? घेता ना. दूध देताना गवळी आपण बघतो, अरे हा गवळी फुल भरतोय का कमी माप टाकतोय. आपलं लक्ष असतं गवळी फुलच टाकत माप टाकत असतो. परंतु त्यानंतर तो गवळी आपल्या समाधानासाठी वरचं माप टाकतो. आणि ते जर जास्त टाकलं ना आपल्याला समाधान वाटतं. आणि मग तसंच मॅडम, तुम्ही वरचं माप तुम्ही शिकवताय, शिष्यवृत्तीमध्ये पोरं येतात. पण ह्या नवीन पिढीला एक वरचं माप टाका, आणि ते म्हणजे संस्काराचं. आता तुम्ही याच्यावर रेकॉर्डवर ऐकून तुम्ही गाणं लावून रेकॉर्ड लावू नका. त्यांना तोंडानं म्हणायला लावा. बस वेळ झालेला आहे, मला कल्पना आहे. फक्त आता माझा एक प्रश्न, मी पहिलं उत्तर दिलं होतं प्रश्नाचं, त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? सगळीकडून भडका झाला आहे. आपली हरणी म्हणजे आई आत मोबाईलमध्ये व्यस्त, आत टी व्हीमध्ये व्यस्त आहे. आणि ते बाहेर जे पाडस आहे ना हरणीचं, ते मोबाईलमध्ये मस्त आहे. मग ते पाडस कसं वाचणार आहे? तिकडून आगीचा भडका झाला. सामाजिक प्रदूषण, अन्याय, अत्याचार, कुविचार, सगळा भ्रष्टाचार, सगळा भडका त्या बाळाच्या जवळ येणार आहे. ते बाळ जळून भस्मसात होणार आहे. तिकडून वाघोबा आला आहे, तो शिकार करणार आहे. इकडून शिकारी आहे, आणि तो शिकारी त्या बाळाचा वेध घेणार आहे. तर ते बाळ कसं वाचणार आहे? कोणी सांगतंय? कसं वाचणार आहे? माहीत आहे का कोणाला? शिक्षकांना कसं वाचणार आहे? एक नैसर्गिक चमत्कार, एक विधात्याचा चमत्कार होतो. ज्या वेळेला पृथ्वीवर पापाचा भार होतो, त्यावेळेला हा देवच आपली अर्धी लोकसंख्या नष्ट करणार आहे. आणि ती कोणती? जर जे एका फॉरेन तत्ववेत्याचं भविष्य आहे, जे वाईट वागतील, जे दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार करतील, जीवनामध्ये वाईट वागतील, त्यातले अर्धे कोणता तरी भोपाळ वायू घटनेसारखा वायू येईल, कोरोनासारखा रोग येईल. आणि जे वाईट वागतील ते एकतर अपंग होऊन
मरून मरतील किंवा अपंग होऊन जगतील आणि मग वाईट वागण्याचे परिणाम काय होतात हे त्यांना ह्या जन्मातच भोगावं लागेल. म्हणून आयुष्यामध्ये वाईट वागू नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का बघा, सृष्टीचा चमत्कार होतो. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. मग ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला नाश करण्यासाठी काहीतरी होतं, परंतु जगवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी फक्त ज्या वेळेला सोसाट्याचा परमार्थाचा वारा सुटेल परमार्थाचा आणि अध्यात्माच्या विजा कडाडतील आणि संस्काराचा पाऊस पडेल, त्याच वेळेला ही पाडसं वाचणार आहेत, नाहीतर ही नष्ट होणार आहेत. आता मला सांगा, वारा कोणता, वादळ कोणतं, वीज कोणती, हरणी कोणती, पाडस कोणती? तर वारा आहे परमार्थाचा. म्हणजे तो शिकारी कोणता? वाघ जो आहे ना, तो वाघ तुम्हाला वाईट मित्र, तुमचा वाईट मित्र तुम्हाला तिकडे ओढण्यासाठी, चला डीजे पुढे नाचायला, चला वाईट खायला प्यायला, तो वाघ तुमची शिकार करायला टपलेला आहे. आणि जो शिकारी आहे ना, तो दुर्व्यसन वाईट, जी सगळ्या प्रकारचे वाईट छंद, व्यसन, वाईट विचार, तो शिकारी. आणि तुमचा जे आग भडकलेली आहे ना, सगळीकडे वणवा तुम्हाला नष्ट करण्यासाठी येणार आहे. अन्याय, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, कुनीती, जे सगळं समाजामध्ये प्रदूषण आहे ते तुम्हाला फक्त संस्काराचा पाऊस पडेल, परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडाडतील आणि या पिढीवर संस्काराचा पाऊस पडेल, तेव्हा सर ही पिढी वाटणार आहे. मोबाईल घरातला 7 वर्षाच्या आतल्या मुलाच्या तुमच्या प्रत्येक घरातून मोबाईल बंद करा. एक काम करा. आता माझा एक प्रश्न दुसरा असा आहे, याचं उत्तर नाही सांगितलं. शिवरायांच्या 2 सुना, छत्रपती शिवाजीराजांच्या 2 सुना, पटकन नाव सांगा. तुम्हाला ऊन लागतंय, त्याला मी पुस्तक देणार आहे. 33 कोटी देव, नारावळी ना देवळी ना कोणत्या विटेवर, कोण सांगते? सांग पटकन, उठून सांग पटकन, मोठ्याने सांग. कोणी एकजण सांगा, उठा. येसूबाई आणि ताराबाई. टाळ्या वाजवा. हे पुढे, इकडे वर या. आता दुसरा मुलांसाठी प्रश्न आहे. मुलांनो, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. जरा सवडीनं नका, पटकन सांगा, कारण ऊन लागते तुम्हाला. तुमच्या आवडीला, तुम्हाला कोणती आवड आहे मला माहिती आहे. तुम्हाला पिक्चर, सिनेमा, डीजे डान्स. पण एक पिक्चर फेमस झाला होता, तो पिक्चर होता सैराट. त्यातला हिरोची नावं सगळ्यांना माहिती आहे आणि त्या आरचीचं तर तुम्हाला नक्कीच माहिती आहेत. पण त्या हिरोचं आणि त्याच्या 2 मित्रांची नावं, त्यांना मी पुस्तक देणार आहे. 150 रुपयाचं पुस्तक आहे. पटकन सांगा, पटकन उठून सांगा, पटकन उठून सांग उठून ये सांग. या इकडे, याच्यासाठी अर्ध्या टाळ्या वाजवा. इकडे या, फक्त अर्ध्या टाळ्या वाजवा. अर्धा प्रश्न भरायला आहे. यांनी सांगितलं म्हणजे बघा, नवीन पिढीला काय नेमकं कळतं, काय लक्षात राहतं. तर इकडे या मुलांना अर्ध्या टाळ्या वाजवल्या ना. इकडे बाळा, काय नाव तुझं? सिद्धनाथ. बरं सिद्धनाथ, आपल्या देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले, ते महात्मा ज्योतिराव फुले. यांच्या मुलाचं नाव काय बाळा? सांग ना पटकन, सांग पटकन. लाजू नको सांग. म्हणजे सर, जे पाहिजे ते मुलांना येत नाही, तुम्ही त्यांच्या डोक्यात हे घाला. जे पाहिजे गरजेचं ते तुमची पिढी डोक्यात घेत नाही. आणि नको त्या लंगड्याचं आणि परश्याचं तुम्हाला काय करायचे, बेन धरायचे. म्हणून जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. सर, त्या मुलीला एक पुस्तक द्या. आणि दुसरं कोणी सांगू शकतंय का नाव? द्या. दुसरं कोण नाव सांगू शकतंय का? शाहू आंबेडकर आणि फुल्यांच्या मानसपुत्र होता. सांगा पटकन सांगा. बघा, जे गरजेचं आहे ते कोणालाच माहीत नाही. आणि ते लंगड्या आणि परश्या 2-2 वेळा बघितला तुम्ही. काय गरज आहे? नको ते घेता. ही पिढी वाचणार आहे. ज्या वेळेला संस्काराचा पाऊस तुमच्यावर पडेल त्याच वेळेला तुम्ही वाचणार आहे. धन्यवाद सर. जाता एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये मुलांनो, शिका इतकं जे चांगलं ते शिका. लंगड्या परश्या शिकू नका. शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल.
हसा इतका आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या देवांना, त्या परमेश्वरांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस. जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो, माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारखे एका काजव्यानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारखे एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांना त्यांच्या विषयामध्ये नक्कीच उपयोगी पडतील, यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. आप्पांनी इकडे इथे स्टेजवरती सर बोलवा त्यांना. सत्कार होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर त्यांच्या सोबत आलेले दत्तात्रय गुरुकुल विद्या मंदिर गोखळी यातील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.